नाक मुरडणारे सुद्धा या भाजीला आवडीने खातील। ही भाजी खरं तर मी सुद्धा करत नव्हते, पण आमच्या शेजाऱ्यांनी एकदा दिली होती आणि तेव्हापासून मी सुद्धा करायला लागले आणि तुम्ही सगळ्यांनीच आग्रह धरला की आम्हाला सुद्धा दाखव कशी करते ही भाजी। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी अर्धा दुधी कापून घेतलेला आहे आणि एक बटाटा घेतलेला आहे। दुधीचं साल काढून घेऊया आणि बटाट्याची सुद्धा साल काढून घेऊया। दुधी भोपळ्याचं साल काढून घेतले। सेम तशाच पद्धतीने मी बटाट्याची सुद्धा साल काढून घेतलेली आहे। आता इथे आपण साल काढून घेतलेली आहे। दुधी भोपळ्याची झाली की मी बटाट्याची सुद्धा साल काढली, तर त्याचे मी बारीक तुकडे करणार आहे। जेवढ्या प्रमाणात तुम्ही दुधी भोपळा कापाल त्याच आकारामध्ये बटाट्याचे पीस पण तुम्ही तेवढ्याच आकारात कापायचे आणि हे आता पाण्यात भिजत घालायचे, म्हणजे काळे पडणार नाही। एक मध्यम आकाराचा बारीक कांदा आता बारीक चिरून घेतलेला आहे। गॅसवरती कढई ठेवली आहे। फोडणीसाठी तेल घातलंय 1 चमचा, जिरं घालणार आहोत छोटा चमचा, तेल छान तापलंय, जिरं सुद्धा छान आपलं भाजले गेलंय तेलामध्ये। तर इथे मी बारीक चिरलेला कांदा आहे, एकच बारीक चिरलेला कांदा घेतला आहे मी, तो आता आपण तेलात घालणार आहोत आणि छान असा तेलावरती भाजून घेणार आहोत। इथे आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। याआधी मी सुद्धा दुधी भोपळ्याची अशी भाजी खात नव्हते, तेव्हा मी दुधी भोपळा खातच नव्हते भाजीमध्ये, पण जेव्हा मी अशा पद्धतीने भाजी करायला लागले ना, तर दुधी भोपळा एवढा छान लागू लागला की विचारूच नका। हळद छोटा चमचा घालायची, घरगुती मसाला 1 चमचा घालायचा, काश्मीरी मिरची 1 चमचा घालायची, घरातले बेसिक मसालेच घालायचे आणि परतून घेऊया। तर मंडळी, तुम्ही विचार सुद्धा करणार नाही की ही दुधी भोपळ्याची भाजी अशी सुद्धा छान लागते बटाटा घालून। भाजीमध्ये ना समजूनच येत नाही की बटाटा कोणता आणि दुधी कुठला। बऱ्याचदा लोकांना आवडत नाही दुधीची भाजी। मसाला छान आपला परतून घेतला आहे। तर आता इथे ह्या ज्या मी दुधी भोपळ्याच्या फोडी पाण्यात घातल्या होत्या त्या आता आपण या फोडणीमध्ये घालणार आहोत। सेम अशाच पद्धतीने बटाट्याची सुद्धा फोडी आपण या तेलामध्ये घालणार आहोत। तर लहान मुलं तर मुळीच खात नाहीत दुधी भोपळा, तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करा, बटाटा घालून घ्या। अगदी ही भाजी तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता। लोक विचारतील कशाची भाजी आहे, ओळखूनच येत नाही की ही दुधीची भाजी आहे। तर आता भोपळा आणि बटाटा दोन्हीही तेलावरती छान परतून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं ना कुठलीही भाजी तेलावरती अशी मसाल्यामध्ये ना परतून घ्यायची, म्हणजे ना तिला छान तेल लागतं, छान भाजली जाते आणि तरच तिला चव उतरते। आणि आता आपण परतून घेतला। आता मी अशी भाजी तेलावर परतून घेते, कदाचित याचमुळे माझ्या भाज्या ना चवीला खूप छान लागतात। तर तुम्ही सुद्धा ही टीप नक्की लक्षात ठेवा की भाज्या 2 मिनिटं ना छान तेलावरती परतून घ्यायच्या, अजिबात घाई करायची नाही, पाणी घालायची। ही भाजी तुम्ही सकाळच्या डब्यासाठी सुद्धा करू शकता बरं। खूप वेळ नाही लागत, 10 ते 15 मिनिटात भाजी शिजून तयार होते, म्हणजे तुम्ही ही भाजी डब्याला नक्की देऊ शकता। भाजी परतून छान झालेली आहे बघा। आता या स्टेजला मी 1 ग्लास पाणी घालणार आहे। थंड पाणी घातलं तरी चालेल। पाणी छान एकजीव करून घेऊया, म्हणजे भाजी आणि पाणी एकत्र करून घेऊया आणि हवं तर तुम्ही झाकण ठेवू शकता। मी 2 मिनिटं झाकण ठेवलेलं आहे। आता शिजू देऊया आपण, म्हणजे ही भाजी तुम्ही सकाळी डब्यासाठी सुद्धा करू शकता। असं जर झाकण ठेवून तुम्ही भाजी 10 मिनिटं शिजू दिली आणि तोपर्यंत बाजूला कणिक मिळवून घेतलं सकाळच्या चपात्यांसाठी, तरी सुद्धा ही भाजी होते। तर आता मी झाकण ठेवलं होतं, आता झाकण काढून तुम्हाला दाखवते। भाजी मस्त बघा कशी शिजलेली आहे। एक अजून 2 ते 3 मिनिटं, म्हणजे जवळपास ह्या भाजीला 10 ते 12 मिनिटं पकडून चला। तर सकाळच्या नाश्त्यासाठी डब्यासाठी ही भाजी नक्की तुम्ही ट्राय करा। तर थोडंसं पाणी आहे, अंगभर पाणी आहे, तुम्ही हवं तर हे करू शकता, सुकू शकता। इथे बघा बटाटा शिजलेला आहे। इथे बघू शकता तुम्ही दुधी भोपळा सुद्धा पूर्ण ट्रान्सपरंट झालेला आहे, पूर्ण चेंज झालेला आहे रंग त्याचा। बटाटा सुद्धा छान शिजलेला आहे। तर आता मी गॅस बंद करते, तोपर्यंत आधी कोथिंबीर घालून घेऊया आणि गार्निश करूया। तर बघू शकता तुम्ही
बटाटा दुधी भोपळ्याची भाजी समजून येणार नाही तुम्हाला की ही दुधी भोपळ्याची भाजी आहे. भाजी बघा तुम्ही किती छान झालेली आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान भाजी शिजलेली आहे. तर आता मी ही सर्व करायला घेते. ही भाजी तुम्ही चपाती, पुरीसोबत सुद्धा खाऊ शकता. कारण की अहो ती दिसते जितकी छान ना, तितकीच चवीला सुद्धा खूप छान लागते. ही भाजी आमच्या शेजारचे भाविक भाऊ त्यांनी दिली होती मला. तर बघून मला आधी वाटलं की कशी लागत असेल. पण जेव्हा मी खाऊन बघितली तर तेव्हा मला खूप आवडली आणि मी हे नेहमी करते. तर मला असं वाटलं की तुम्हाला सुद्धा चॅनलवरती ही भाजी दाखवावी. खरं तर दुधी भोपळा बटाट्याची भाजी ही कोणाच्या डोक्यात विचारच येत नाही आणि जेव्हा मी ही सांगितली लोकांना तेव्हा ते म्हणाले की शीतल आम्हाला बघायची आहे की कशी लागते दुधी भोपळा आणि बटाट्याची भाजी. त्यामुळे मी सगळ्यांच्या आग्रहाखातर ही भाजी केली आहे. ही भाजी तुम्ही टिफिनसाठी नक्की करा. सगळ्यांना आवडेल.